शकता भाई. अरे भाई साहब. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी माय चॅनल. सो गाईज, आज मला कॉलेजला सुट्टी होती, पहिला बी कॉलेजला सुट्टी होती. तर आपण पूर्ण जळगावमधले जेवढे बी व्हायरल मंदिर आहे ते पूर्ण आज एक्सप्लोर करणार आहे गाईज. सो जी मेरी सटक जाते थोडी जाते. लेट्स गो. आणि आज सगळ्यात बेस्ट दिवस आहे. आज 15 ऑगस्ट पण आहे. सो सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे गाईज. तर आता बघू सगळीकडे पूर्ण जळगावमध्ये जिथं जिथं चांगले चांगले स्पॉट आहे प्रत्येक ठिकाणी छान छान झेंडे लावले, आपले तिरंगा लावलेले. पहिलं मंदिर आम्ही आता आले ओंकारेश्वरला. महादेवापासून सुरुवात करू. महादेवापासून सुरुवात करू. हे बघू शकता. आता आम्ही दुसऱ्या मंदिरमध्ये आलेलो आहे. हे कोणतं मंदिर आहे? कृष्ण भगवान. सो गाईज, इथं जे सगळं आहे ते सगळं काचेचं आहे. मतलब आपल्या जळगावमध्ये असं बी मंदिर आहे. व्ह्यूज बघा. आता फक्त व्ह्यू बघा. मतलब भाई आपल्या जळगावमध्ये असे बी मंदिर आहे. बघू शकता गाईज, आपल्या जळगावमध्ये असं बी मंदिर आहे. नाही माझे नाही. हे मंदिर आहे आकाशवाणी जवळ, बाजूला एक रस्ता आहे, तिथं आहे मंदिर. किती छान छान आहे इथं सगळं. म्हणजे एकदा तरी या गाईस. इथं पूर्ण रामायणा लिहिलेली बघा. हा, पूर्ण रामायण. सीताला रावण घेऊन गेला होता जटायूने. हा, इकडे जटायूने वाचवलं, ती मदत हेल्प केली होती सीताची. हे शिबिरने रामाला तिचे बोर दिले होते. दिसू शकता गाईस. हे बघा गाईस, त्यांनी लंकाला जाताना जागा नव्हती तर त्यांनी समुद्राला पूर्ण आपल्या दगडावर राम लिहून दगड तरंगलेला गाईस. हे बजरंग बलीने जडीबुटी आणलेली आहे. त्याला समजलं नव्हतं गाईस. फक्त थोडस लागत होती, त्याने पुढे पहाड घेऊन आले होते गाईस. हे रामाने रावणाचा असा वध केला होता गाईस. आणि इथं प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता मैया आणि बजरंग आपल्या घरी परत आले होते 14 वर्ष आणि त्यांचा अभिषेक झाल्यानंतर. आणि गाईस इथं बघू शकता तुम्ही श्रीकृष्ण भगवान. सगळ्यात फेमस जगन्नाथपुरी आणि आपले द्वारकाधीश. इथं मी जाऊन आलोय गाईस द्वारकाला. आणि श्रीकृष्ण भगवानचं विराट स्वरूप. सगळे शकता गाईस. कारिगरी, क्या कारिगरी आहे भाई, एकदम मस्त. प्रसाद घेतलेला आहे मी. तर जी लोकेशन आहे हे तिथं समोर पिझ्झा हट आहे. आकाशवाणीला पिझ्झा हट आहे. पिझ्झा हटच्या समोर जो हा रस्ता आहे, ह्या रस्त्याने सरळ आल्यानंतर एक्झॅक्टली समोर इथं आहे मंदिर आहे. तर आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तिथं. आता आपण जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला गाईस. आता आपण जात आहोत इस्कॉन टेम्पलला, पण ते बंद आहे की चालू आहे काही माहीत नाही आहे. तर आता बघू, तिथं जाऊन समजेल. आणि गाईस, तिथून जाता जाता आम्ही स्वामीनारायण टेम्पलचं पण दर्शन करून घेणार आहोत. आम्ही अशा टायमाला निघाले, त्या टायमाला बहुतेक सगळे मंदिर बंद असतील. पण आज 15 ऑगस्ट आहे गाईस. तो या कारणामुळे उघडं पण असू शकतं, चालू राहू शकता. तर बाई सांगतोय आपल्याला की स्वामीनारायण मंदिर खूप छान आहे वगैरे वगैरे. तशी एक्साइटमेंट वाढत जाते की मंदिरमध्ये केव्हा जाऊ. आणि यार ट्रॅफिक खूप आहे इथं जळगावमध्ये, कारण की इकडे रस्ता बांधणं सुरू आहे ना, त्याच्यामुळे वन वे चालू आहे रोड. हे इथं मंदिर आलंय स्वामीनारायण मंदिर. बघू शकता भाई. ओरे भाई साहब, भाई क्या हो महाकसम भाई. तर काहीच बघू शकता भाई. मतलब भाई जळगावमध्ये एवढे फेमस मंदिर आहे, एक्सप्लोर करा. त्यामुळेचा जीव घाबरत होता, तेच झालं. मंदिर बंद आहे पण ठीक आहे, कारिगरी तर चेक करत नाही आपण. हा मेन डोअर आहे मंदिरचा, ठीक आहे. ओरे भाई, हे मंदिर बघून सण आहे ना, मी वृंदावनला गेलो होतो, ठीक आहे. वृंदावनला गेल्यानंतर इस्कॉन टेम्पलची आठवण, इस्कॉन टेम्पल आणि इस्कॉन टेम्पलची खूप आठवण येते. हे मंदिर बघितलं कारण की तिथं जी स्टाईल लावली आहे ती ह्याच प्रकारची आहे.
आणि तिचं जी कारिगिरी केली आहे, भिंतींवर जी कारिगिरी केली आहे ती ह्याच प्रकारे केली गेलेली आहे, बघू शकता. गाईस खूप कोरून संतांनी बनवलेले एक असं छान मंदिर आहात. हां, आणि पूर्ण हवेशीर वातावरण आहे, एकदम शुद्ध हवेचं वातावरण आहे इथं. गाईस बघू तुम्ही शकता. पण या तुमच्या फॅमिलीसाठी, तुमचे हा, मैत्रीण मित्र, खूप चांगलं आहे गाईस. एकदा व्हिजिट करा. हे स्वामीनारायण टेम्पल. हे बघा कारिगिरी, बघा सगळी कारिगिरी हाताने केली आहे, हे बघू शकता. मतलब गाईस आपला पार्ट 2 येईल त्याच्यात हे हां, मंदिर ओपन केलं. आपण Part ह्या 2. व्हिडिओचा पार्ट 2 पण आणू, त्याच्यामध्ये आपण दाखवू की आतून स्वामीनारायण मंदिर किती छान आहे. आणि जेही मंदिर क्लोज आहे ते आपण आतून दाखवू पार्ट 2 मध्ये गाईस. हां, पार्ट 2 मध्ये. हे असं करतात, सुंदरसं जेवण गार्डन आहे. म्हणजे आज 12 वाजले, आता 12-1 वाजण्यात आले आहेत, या कारणामुळे ते बंद आहे. नाही तर इथं खूप गर्दी असते है ना. आणि बघू शकता बजरंग बलीची खूप भली मोठी मूर्ती इथं. मतलब सही आहे भाई, वातावरण एकदम सही आहे, रम्य वातावरण आहे एकदम. बहुतेक अजून तिथं बांधकाम बाकी आहे, माल मटेरियल पडलेला दिसतो इथं. इथं बघा ही जी बांधकाम बाकी आहे बजरंग बलीचं, म्हणजे जी मूर्ती आहे तिचं बांधकाम बाकी आहे, बघू शकता भाई. काय करणार आता जात आहे, झालं तिथं दर्शन तर काहीच झालं नाही आहे. गाईस पण पण ठीक आहे. आम्ही उद्याच पार्ट 2 उद्याच पार्ट 2 आणू गाईस, म्हणजे उद्याच पार्ट 2 मतलब उद्या सकाळी येऊ आपण इथं. आणि तुम्हाला असं सुंदर आणि मंदिर पूर्ण स्पेशली आपण स्वामीनारायण मंदिरचा व्हिडिओ करू. हे जे मंदिरचा जो रस्ता आहे, Spot. भुसावळ रस्ता आहे ना, हां. तो रस्ता सरळ यायचा. तो रस्ता सरळ आल्यानंतर तुम्हाला बरोबर तिथं भेटून जाईल. त्याला जात असताना हा रोड आहे, या रोडनी टर्न घ्या, तुम्हाला बरोबर इस्कॉन टेम्पल बोर्ड लागलेला आहे. होतं सगळं. इथं बी हे पण आम्हाला बंद भेटलं, हे बघू शकता, हे पण बंद आहे. मतलब मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे या मंदिरची. यार हे बी बंद भेटलं आम्हाला. आता आपण पार्ट 2 आणू. आज तर तुम्हाला दाखवलं, आम्ही पहिले इथं गेले होते, ते जे दाखवलं तुम्हाला तिथं मिररची कारिगिरी होती ते वालं आज दाखवलं. आता हे जे आहेत ते बाकीचे पार्ट 2 मध्ये आणू आपण. फक्त आज तुम्हाला रस्ता सांगितला की कोणतं मंदिर कुठं आहे. कावड यात्रा आहे, हे बघू शकता. कावड यात्रा आहे पूर्ण. पेशवा ढोल पथक आहे, हिंदी राज्य ढोल पथक आहे पुढे. हा जो आहे पेशवा पथक आहे, बघू शकता भाई. आज कावड यात्रा आहे, कावड आहे ना, कावड यात्रा. आज कावड यात्रा आहे, बघू शकता पूर्ण गर्दी आहे. आपण ब्लॉगला करू एंड. सो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 बघायला विसरू नका, कारण की आपण पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे मंदिरचं इंटेरियर, स्वामीनारायण मंदिरचं इंटेरियर आणि इस्कॉन टेम्पल कोणतं असतं, इस्कॉन टेम्पलचं इंटेरियर दाखवणार आहे. सो पार्ट 2 बघायला विसरू नका. टाटा, बाय बाय, सी यू.